हिंसाचाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक। तर थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार। मुख्यमंत्र्यांकडून नागपूर शहरातील सुरक्षेचा आढावा। नागपुरातच दंगल कशी घडली, अनेकांना प्रश्न। संजय राऊतांचा सवाल। तर दंगलीला खतपाणी घालणारे, दंगली भडकवणारे आणि मुख्य आरोपी कॅबिनेटमध्ये बसलेले आहेत, संजय राऊतांचा गंभीर आरोप। औरंगजेबानं अखंड भारत निर्माण केला, हमीदचं वादग्रस्त वक्तव्य। छत्रपती संभाजीराजेंच्या हत्येला औरंगजेब कसा जबाबदार, 2 दिवसांपूर्वी हमीदचं वादग्रस्त वक्तव्य। औरंगजेबाची कबर काढण्यासाठी याचिका दाखल, सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांच्याकडून मुंबई हायकोर्टात याचिका। कबरीला दिलेला विशेष दर्जा काढून टाकण्याचीही मागणी। प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा, सूत्रांची माहिती। कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकरचा शोध सुरू। प्रशांत कोरटकरचा दुबईमधील फोटो व्हायरल, चर्चांना उधाण। दरम्यान प्रशांत कोरटकर चंद्रपूर परिसरात असल्याचा पोलिसांना संशय। चंद्रपुरातील कोरटकरचं सीसीटीव्ही फुटेज कोल्हापूर पोलिसांच्या हाती। अंतरिम जामीन आणि कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणी काळातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालं। नागपूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरला लपवलं, अमोल मिटकरींचा आरोप। तर कोरटकर जर दुबईत गेला तर हे पोलिसांचं अपयश। कोरटकर चंद्रपुरात पोलीस अधिकाऱ्यांना कसा भेटतो, मिटकरींचा सवाल। प्रशांत कोरटकर दुबईला गेल्याचा फोटो दिशाभूल करणारा, ठाकरेंच्या सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची फेसबुक पोस्ट। कोरटकरला सुरक्षा देण्याची ऑर्डर कुणी दिली होती, अंधारेंचा गृहमंत्री फडणवीसांना सवाल। प्रशांत कोरटकर गृह खात्याच्या मदतीशिवाय पळून जाऊ शकत नाही। प्रशांत कोरटकर हा भाजप कार्यालयातही सापडू शकतो, संजय राऊतांचा आरोप। तर हायकोर्टानं जामीन नाकारल्याच्या दिवशी कोरटकर नागपुरात होता, राऊतांचा दावा। पोलिसांकडून बदल्यांसाठी तुरी घेणारा तुरी देऊन कसा पळेल, विजय वडेट्टीवार यांचा प्रशांत कोरटकरवर जोरदार निशाणा। सरकार कोरटकरला वाचवतंय का, कोरटकर दुबईला जाण्यामागे मंत्रालय कनेक्शन। संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांचा आरोप। फडणवीसांचं सरकार मनोरुग्णांचं सरकार, सामुदायिक मानसोपचार करण्याची गरज। संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। तर सरकार मनोरुग्ण असूच शकत नाही, उलट संजय राऊत मनोरुग्ण। भागवत कराड यांचा संजय राऊतांवर पलटवार। कोरटकर सरकारचं सोयरा म्हणून तो सापडत नाही, इतर कुणी असतं तर कारण नसतानाही तुरुंगात टाकलं असतं, मनोज जरांगेंचा सरकारवर निशाणा। प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट जप्त करा, इंद्रजित सावंत यांचा कोल्हापूर पोलिसांकडे अर्ज। प्रशांत कोरटकरला वाचवण्यासाठी कोणतीतरी यंत्रणा काम करते, सावंतांची प्रतिक्रिया। पुण्यात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटलांनी लावली उपस्थिती। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक सुरू होण्याआधीच पुण्यात अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा। शरद पवारांनी लावली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला उपस्थिती। अजित पवार जयंत पाटलांमध्ये उत्तम चाललेलं असतं, त्यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, रयत शिक्षण संस्था, विद्याप्रतिष्ठान असतं। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीत अजित पवार शरद पवार भेटीवरून राऊतांची टोलेबाजी। जयंत पाटलांसोबत भेटीबाबत वेगळ्या बातम्या पसरवल्या, बैठकीनिमित्त जयंत पाटलांची भेट झाल्याचं अजित पवारांचं स्पष्टीकरण। कोरटकर देशाबाहेर दुबईला पळून गेला की पळवून लावला, सगळ्या यंत्रणा कोरटकरच्या घरगडी असल्यासारखं वागल्या, रोहित पवारांचा सवाल। सशक्त लोकशाहीत संवाद असला पाहिजे, जयंत पाटील अजित पवारांच्या भेटीवर राऊतांनी टोला लगावल्यानंतर सुप्रिया सुळेंचं राऊतांना उत्तर। भाजप किंवा त्यांचे नेते कधीही दादांवर अविश्वास दाखवत नाहीत, तर संजय राऊत मात्र नेहमी मित्रपक्ष आणि मित्रपक्षातील नेत्यांवर अविश्वास दाखवतात। अजित पवार आणि जयंत पाटलांच्या भेटीवर सूरज चव्हाणांचे ट्विट। जयकुमार गोरेंकडे खंडणी मागणाऱ्या महिलेला 3 दिवसाची पोलीस कोठडी, काल अटकेनंतर आज सातारा न्यायालयात हजर केलं असता सुनावली 3 दिवसांची पोलीस कोठडी। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक। विनायक राऊत, रमेश कोरगावकर मातोश्रीवर दाखल, भांडूप विधानसभा महिला पदाधिकारी मातोश्रीवर दाखल। नागपुरातील हिंसाचारानंतर मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये, आझाद मैदानावर दंगल नियंत्रण पथकाकडून मॉक ड्रिल, डीसीपी प्रवीण मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली सराव। औरंगजेबाच्या कबर परिसरात पोलीस बंदोबस्त कायम, औरंगजेब कबर परिसरात सर्वत्र शांततेचं वातावरण। नागपूर हिंसाचार प्रकरणातील पंचनामे पूर्ण, येत्या 2 ते 3 दिवसात मदत वाटप होणार। मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे तात्काळ मदतीचे आदेश, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांची माहिती। नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी 2घांना अटक, एमडीपीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियरला बेड्या। हमीद इंजिनियरवर हिंसाचाराचा कट रचल्याचा आरोप, युट्यूबर मोहम्मद शेहजाद खानलाही अटक। नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपींची संख्या 105 वर, 10 अल्पवयीन मुलांचाही समावेश। पोलिसांकडून गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू, आरोपींची संख्या आणखी वाढणार।
सरकारनं पुढाकार घेऊन कबर काढून टाकली तर कोणाचं दुमत राहणार नाही. औरंगजेबाच्या कबरीचा प्रश्न एकदाचा मार्गी लावून टाका, रोहिणी खडसेंची मागणी. नागपूर दंगल प्रकरणातील आरोपी फहीम खानचा जामिनासाठी अर्ज निर्दोष असल्याचं म्हणत सत्र न्यायालयात जामीन अर्ज. फहीम खानच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार. नागपूर हिंसाचार प्रकरणात डीसीपीवर हल्ला आणि महिला पोलिसांचा विनयभंग या दोन्ही केसची क्राईम ब्रांच चौकशी करणार. हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 13 गुन्हे दाखल. आरोग्य विभागाच्या 35 कोटीच्या 100 शववाहिका धुळखात. TV9ने बातमी दाखवल्यानंतर अखेर शासनाला जाग. धुळखात पडलेल्या 100 शववाहिकांच्या वाटपास सुरुवात. उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड दौऱ्यावर. नांदेडच्या नरसी येथे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोखरणा, मिनल खदगावकर राष्ट्रवादीत प्रवेश. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली तयारीची पाहणी. मनोज जरांगेंचा 8 टप्प्यात महाराष्ट्र दौरा. जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज पहिला टप्पा तर राज्याच्या कानाकोपऱ्यात दौरा करणार असल्याची जरांगेंची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते नागपुरात नवसखी सरस महोत्सवाचं उद्घाटन. सरस महोत्सवाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांकडून प्रदर्शनाची पाहणी. कर्जवाटपातील अनियमिततेच्या प्रकरणात माणिकराव कोकाटेंना नाशिक जिल्हा बँकेची नोटीस. कोकाटेंसह 25 माजी संचालकांना नाशिक जिल्हा बँकेची नोटीस. मोहित कंबोज जलसंपदा विभागाची कामं वाटतात असं समजलं. विधानसभेत बोलताना शिंदेच्या शिवसेनेचे आमदार कोहळीकरांचं वक्तव्य. कोहळीकरांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा. कोल्हापुरातील हद्दवाढी संदर्भातील सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या दालनात बैठक होणार. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना. शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवाडेंना जीवे मारण्याची धमकी. संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांकडून धमक्या येत असल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप. तर 3 मार्चला लवांडेंचा जबाब नोंदवून दोषींवर अद्यापही कारवाई नाही. शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला पण श्रीमंत लोकप्रतिनिधीच तिजोरी लुटली. रणजितसिंह नाईक निंबाळकरांची रामराजेंवर जोरदार टीका.